नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण दंतकथा या पाठाला सुरुवात केली होती. मध्यंतरी काही कारणामुळे आपण पुढे कंटिन्यू नाही करू शकलो. तर आज आपण परत पाठाला सुरुवात करतो आहे. पान नंबर आहे पाठ्यपुस्तकाचं 43. दंतकथा या पाठाचे लेखक आहेत वसंत सबनीस. याआधी आपला एक परिच्छेद झालेला आहे. लेखकाने या पाठामध्ये, मी या पाठाची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात तुम्हाला सांगते, की हे एक विनोदी ललित लेख आहे. आणि या लेखामध्ये लेखकाने नर्मविनोदी शैलीमध्ये जे दाताचे गंभीर दुखणे, गंभीर जो विषय आहे तो अतिशय नर्मविनोदी शैलीमध्ये टिपलेला आहे. दात दुखण्याची जी असह्यता असते किंवा त्याप्रसंगी माणसाची होणारी जी दयनीय अवस्था असते, ती अवस्था जरी गंभीर असली तरी सुद्धा त्या गंभीर अवस्थेतून प्रसंगनिष्ठ विनोद लेखकाने इथे घडवलेला आहे. आणि ज्यामुळे वाचकाला अतिशय खळखळून हसायला येतं. म्हणजे विषय गंभीर आहे, परंतु त्यातून विसंगतीचा वापर करून किंवा अतिशयोक्तीचा वापर करून, वाक्प्रचारांचा वापर करून, मराठीतील विविध म्हणींचा वापर करून लेखकाने या पाठाला अतिशय मनोरंजक बनवलेलं आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की या पाठाचं रेकॉर्डिंग ऐकताना तुम्ही हातामध्ये पेन्सिल घेऊन बसा आणि नोटबुक सुद्धा ठेवा. या पाठामध्ये दाताशी संबंधित असलेले आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा वाक्प्रचार आलेले आहेत, ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. पहिल्याच परिच्छेदामध्ये सुद्धा आपण लिहिलेले आहेत जे वाक्प्रचार आले होते ते. आणि आता आपल्याला पुढे तो पाठ सुरू ठेवायचा आहे. पान नंबर 43 वर अगदी शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत तिथून आपण याची सुरुवात करणार आहोत. आधीचे दोन परिच्छेद आपले झालेले आहेत. ठीक आहे. काय म्हणतात लेखक? मला स्वतःला तर दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. दाताबद्दल लेखकाला अजिबात प्रेम वाटत नाही. दात हा जो अवयव आहे माणसामध्ये निर्माण केलेला परमेश्वराने, हा मुद्दामून त्यांनी नंतर म्हणजे जन्मानंतर 6-7 महिन्यांनी दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी आणि त्यानंतर दाताची निर्मिती झाली असावी, असा जो अंदाज लेखक बांधतात. त्यानंतर ते म्हणतात की मला मात्र दाताबद्दल अजिबात प्रेम वाटत नाही, मुळीच प्रेम वाटत नाही. कारण काय तर लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. दाताची कल्पना किंवा दात लेखकांना का आवडत नाही किंवा दाताविषयी प्रेम का वाटत नाही? कारण त्यांना आता असं सांगितलं जातं की ते लहान असताना, लेखक लहान असताना जेव्हा त्यांना दात यायला लागले होते, 6-7 महिन्याच्या नंतर जेव्हा दात यायला लागलेले होते, त्यावेळेला त्यांना इतका अतिशय म्हणजे त्यांना जी दात येण्याची जी प्रक्रिया होती, त्या दात येण्याच्या प्रक्रियेमुळे घरामध्ये जे लोक होते, घरामध्ये जी माणसं होती, ती अगदी रडवल्यासारखी झालेली होती. म्हणजे लेखकांना या दाताचा जो त्रास होत होता, तो त्रास पाहून घरातली माणसं सुद्धा रडवली झालेली होती. हे कारण लेखक इथे सांगतायत. अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही. लेखकांना मात्र सगळं आता खरंच आहे असं नाही. म्हणजे त्रास झाला असेल, घरच्यांनाही त्रास झाला असेल, पण ते सर्वतः खरं आहे असं लेखकांना वाटत नाही. त्यांच्याबरोबर मीही रडलं असलं पाहिजे. अर्थातच त्रास लेखकांना दात निघताना जो त्रास घरच्या लोकांना झाला, अर्थात लेखकांना म्हणजे लहान असताना त्यांना सुद्धा तो त्रास झाला असला पाहिजे. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे, अशी एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पडतात. त्यानंतर दुसरा प्रसंग, एक तर त्यांनी घरातल्या लोकांना, दात त्यांना जेव्हा यायला लागले होते तेव्हा त्यांनी घरातल्या लोकांना रडवलं होतं. आणि दुसरं म्हणजे की त्यानंतर सुद्धा लेखकांनी घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांचा हात धरून चावण्याची जी सवय होती, दातांनी ते चावत असत असंही त्यांना सांगण्यात आलं होतं, ज्याला ते दंतकथा म्हणतात. इथे दोन अर्थ आहेत. दंतकथा म्हणजे काल्पनिक कथा, खरी नसते, कल्पना केलेली. लेखकांना ती कल्पना का वाटते आहे? कारण मी इतरांच्या हातांना सुद्धा चावत होतो असं जे ते म्हणतात, तर ते एक काल्पनिक कथा असावी. आणि दुसरा शब्द आहे दंतकथा, म्हणजे दाताची कथा, त्यांच्या दाताविषयीची जी गोष्ट सांगितल्या जात असावी, त्यावेळेला सुद्धा त्यांना याची अनुभूती आलेली असावी. असे दोन्ही अर्थाने लेखक या ठिकाणी दंतकथा हा शब्द वापरताना आपल्याला दिसतात. लेखक म्हणतात की जेव्हा ते इतरांचा हात चावत त्यावेळेला आज म्हणजे आता अतिशयोक्तीचा कसा वापर करून घेतला लेखकांनी, तर इथे त्याचं उदाहरण आपल्याला दिसेल की आजही त्यांचे नातेवाईक त्यांच्यापासून दूर पडतात असं लेखक म्हणतात. लहानपणी त्यांना जी चावण्याची सवय होती, ती सवय कशी होती हे जेव्हा लेखक ऐकतात तेव्हा त्यांना त्याचा अनुभव आजही येतो की त्यांचे नातेवाईक त्यांच्यापासून दूर पडतात असं त्यांना वाटतं. आता मी दिसेल त्यांना मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागली आहे.
काय म्हणतात की आता मी मुळीच चावत नाही. अर्थात लहानपणाचं काय असेल ते लेखकांना ती दंतकथा वाटते आहे आणि ते म्हणतात की आता मात्र मी अजिबात चावत नाही. का न चावण्याचं कारण काय आहे की चावण्याची जी त्यांची हौस आहे, इथे हौस, आता हौस काही कोणाला असत नाही, पण त्यांना जी सवय होती लहानपणी चावण्याची, ती अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागली आहे. स्वतःचीच मनगटे चावणे. एक वाक्प्रचार आहे इथे, स्वतःचीच मनगटी चावणे म्हणजे शत्रू विरुद्ध काही करता येत नसल्याने चढफडत बसणे. स्वतःचीच मनगटे चावणे हा एक वाक्प्रचार आहे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे शत्रू विरुद्ध काही करता येत नसल्याने चढफडत बसणे, नाईलाज होणे. है ना, शत्रूचा जर आपल्याला पराभव करता येत नाही तर मग दुसरं काय करणार आहे, आपला नाईलाज झालेला असतो. लेखक इथे असं म्हणतायत की आता लहानपणी मी आता मात्र ते मोठं झाल्यावरती कोणाला चावत नाहीत, कारण चावण्याची हौस त्यांची भागलेली आहे. स्वतःचीच मनगट चावण्याची जी काही म्हणजे शत्रूच्या पुढे जेव्हा त्यांचं काही चालत नाही तेव्हा ते त्यांची जी अवस्था होते ती या ठिकाणी ते वर्णन करतात. पण माझ्या पण माझ्या दातांनी मला उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही, आणि म्हणूनच दातांबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. काय कारण सांगतात लेखकांना दाताबद्दल मुळीच प्रेम का वाटत नाही? कारण एक तर त्यांना लहानपणी त्यांच्या घरच्यांना त्यांनी रडवलं होतं, हे एक कारण. दुसरं असं की लहानपणी ते इतरांनाही चावत असायचे, असं एक दुसरं कारण ते या ठिकाणी सांगतात. आणि तिसरं म्हणजे की त्यांना त्यांच्या दातांनीच इतका उपद्रव दिला, इतका त्रास दिला, उपद्रव म्हणजे त्रास, की त्या दाताबद्दल त्यांना एवढासाही आदर उरलेला नाही, त्यांच्याविषयी आदर राहिलेला नाही, प्रेम राहिलं नाही. आता इथे सुद्धा म्हण आलेली आहे, सॉरी, वाक्प्रचार आलेला आहे, दातात धरणे. दातात धरता येणे म्हणजे काय, सामान्य किरकोळ वस्तू बाळगणे, सामान्य एखादी किरकोळ वस्तू स्वतःजवळ बाळगणे, याला म्हणतात दातात धरता येणे. तर लेखकांना दातात धरता येईल म्हणजे सामान्य त्या दाताबद्दल थोडासाही आदर वाटेल अशी एखादी किरकोळ बाब त्यांच्याजवळ उरलेली नाही, आणि म्हणून त्यांना दाताबद्दल अजिबात आदर राहिलेला नाही. कळलं का इथपर्यंत? पुढचं पहा. पुढचं, माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर नाही असे मला नंतर आढळून आले. माझ्याप्रमाणे जसं लेखकांना अजिबात दाताबद्दल आदर वाटत नाही, तसंच मराठी भाषेला सुद्धा दाताबद्दल आदर वाटत नाही असं लेखक म्हणतात. का म्हणतात इथे लेखक असं, बघूया आपण, कारण ही एक कृती असू शकते. लेखकांना दाताबद्दल आदर नसण्याची कारण, आणि तिथे मग बॉक्स दिलेला असेल तुम्हाला, ती कृती पूर्ण करावी लागेल. आणि दुसरी कृती अशी असू शकते की मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर नसण्याची कारण काय आहे. तर नंतर लेखकांना हे आढळून आलेलं आहे, कारण मराठी भाषेत अशी म्हण आणि किंवा शब्दप्रयोग नाही की ज्यात दाताबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. काय म्हणतात लेखक, मराठीमध्ये जे काही शब्दप्रयोग झालेला आहे दाता संदर्भातला, किंवा दातांचा वापर करून जी म्हण तयार झालेली आहे, जे शब्दप्रयोग झालेले आहेत किंवा ज्या वाक्प्रचार निर्माण झालेले आहेत, त्यामध्ये दाताबद्दल कुठेही मंगल भावना, चांगली भावना व्यक्त झालेली नाही. आणि ज्या म्हणी आणि शब्दप्रयोग दाताशी निगडित आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणारे आहेत. म्हणजे ज्या म्हणी दाताबद्दलच्या आहेत, जे शब्दप्रयोग दाताबद्दल मराठी भाषेमध्ये केलेले आहेत, त्या शब्दप्रयोगांमधून निघणारे जे अर्थ आहेत त्यामध्ये आपल्याला दारिद्र्य दिसतं, भिकारपणा दिसतं, असभ्यपणा दिसतं, म्हणजे तात्पर्य कोणतीही चांगली भावना, कोणतीही मंगल भावना त्यामध्ये दिसत नाही, असे प्रत्यंतर घडवणाऱ्या ह्या कल्पना आहेत किंवा हे शब्द आहेत. आणि म्हणूनच मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही असं लेखकांना या ठिकाणी वाटतं. नाही म्हणायला प्रेम विभल कवींनी प्रेयसीच्या दातांना कुंद कळ्यांपर्यंत नेऊन पोचवले असेल तेवढाच अपवाद नाही म्हणायला. म्हणजे फक्त मराठी भाषेमध्ये फक्त दातांबद्दल जे प्रेम विभल कवी आहेत, प्रेमाने व्याकुळ झालेले, प्रेम विभल म्हणजे प्रेमाने व्याकुळ झालेले, प्रेमासाठी किंवा प्रेमाने व्याकुळ झालेले जे कवी आहेत, या कवींनी मात्र जे प्रेयसीचे दात आहेत त्यांना कुंदकळ्या, म्हणजे त्या दातांना त्यांनी कुंदकळ्यांची उपमा दिली आहे. कुंदाच्या जे फुलं असतात, टपोरे, असे टपोऱ्या फुलांना ती कुंदकळ्याची उपमा ते प्रेयसीच्या दातांना त्यांनी दिलेली आहे. फक्त तेवढीच एक अपवाद सोडला तर मराठी भाषेमध्ये
दाता संदर्भातले जे शब्दप्रयोग आलेले आहेत, जे वाक्प्रचार आलेले आहेत, जे म्हणी आलेल्या आहेत, त्या म्हणींवरून, त्या शब्दप्रयोगांवरून त्यामध्ये फक्त दारिद्र्य, भिकारपणा आणि असभ्यता याचीच प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. आणि म्हणून मराठी भाषेला दातांबद्दल आदर नाही असं लेखकांना वाटतं. तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाहीत. म्हणजे कवीनी फक्त प्रेयसीच्या दातांना, सुंदर दिसणाऱ्या दातांना कुंदकळ्यांचं उपमा दिलेली आहे. एवढीच फक्त चांगली भावना त्या ठिकाणी वाङ्मयामध्ये, मराठी भाषेमध्ये दिसून येतो. याच्या व्यतिरिक्त लेखकांना प्रेयसीच्या दातात प्रेयकाराचा किंवा कवीचा जीव अडकून पडलेला आहे, तो तडफडतो आहे त्याच्या प्राप्तीसाठी, अशा प्रकारचं उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही. तुमच्या लक्षात येत असेल कशा पद्धतीचा विरोध लेखकांनी इथे केलेला आहे. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खडी माणसाला गुंतवतात, है ना? म्हणजे जेव्हा प्रियकर प्रेयसीचं वर्णन करतो तर तिच्या डोळ्याबद्दल बोलेल, तिच्या रंगाबद्दल, तिच्या ओठाबद्दल, तिच्या चेहऱ्यावर, हातावर किंवा तिच्या शरीरावर असलेल्या तिळाबद्दल बोलेल. गालावर खडी पळत असेल तर त्या खडीबद्दल तो बोलेल. आणि अशाच ठिकाणी प्रियकराचा जीव गुंतून जाईल असं वर्णन त्या ठिकाणी येऊ शकतं. पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटावयाचा आहे. म्हणजे प्रेयसीच्या सौंदर्याचं वर्णन करताना तिचे डोळे, रंग, ओठ, तीळ, तिच्या गालावर पडणारी खडी, या सगळ्यांचं वर्णन होईल. त्या ठिकाणी प्रियकर गुंतूनही पडेल. पण एखादा प्रियकर, एखादा प्रेम करणारा व्यक्ती, प्रियकर, प्रेयसीच्या दातांना पाहून वेडा झाला किंवा तिच्यावरती तो जीव ओवाळून टाकायला लागला, अशा प्रकारचं उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही असं लेखकांना वाटतं. याच्या व्यतिरिक्त मराठी भाषेमध्ये कोणत्याही प्रकारची मंगल घटना नाही, मंगल विचार नाहीत असं लेखक त्या ठिकाणी सांगतात. लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो, तरुणपणी जे फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात, व्यवहारात जे कोण केव्हा पाडील यांचा भरवसा नसतो, आणि जे दैत्य वैद्याकडे जायला भाग पडतात ते दात, अशी माझी दातांबद्दलची कल्पना आहे. लेखकांची दातांबद्दलची कल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा, अशी कृती असू शकते. लेखकांची दातांबद्दलची कल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 2 मार्कासाठी अशा पद्धतीची जर अशा पद्धतीची अभिव्यक्ती करणारी कृती आली तर तुम्हाला हे लिहिता येईल. काय म्हणतायत? दाताविषयीची लेखकाची कल्पना काय आहे की ज्यामुळे मार खावा लागतो. किंवा लहानपणी दात घासत नसेल तर मार खावा लागतो, मोठं झालं फार दात घासत बसलं तरी मोठ्यांची बोलणी खावी लागतात, व्यवहारात कोण केव्हा पाडेल याचा भरोसा नसतो, म्हणजे देणं घेणं जर व्यवस्थित नसेल तर दात पाडल्याशिवाय किंवा मार खाल्ल्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळेला कोण केव्हा पाडेल याचा भरोसा नसतो, आणि ज्याच्या दुखल्यामुळे दंत वैद्याकडे गेल्याशिवाय त्याचं दुखणं बसत नाही, त्यांच्याकडे जाणं भाग पडते, अशी जे दात आहेत ते म्हणजे दात असं लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे. अशी ते दाताची कल्पना करतात. मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दाताची पर्वा केली नाही, दात दुखणाऱ्या माणसाची अवहेलना केली. मनुष्य स्वभाव अर्थात जेव्हा लेखकांचा दात दुखत नव्हता तेव्हा त्यांनी सुद्धा दातांची कधी पर्वा केली नाही, दाताची कधी केअर केली, काळजी घेतली नाही. पर्वा न करणे म्हणजे काय? काळजी न घेणे. आणि ज्या व्यक्तीचे दात दुखायचे त्यांची सुद्धा त्यांनी अवहेलना केली, मानहानी केली. एवढ्याशा दातदुखीची एवढे काय कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. एवढंसं दात, त्याचं दुखणं, एवढ्याशा दात दुखण्याचं लोकांना काय कौतुक, लोकांना इतकं काय त्याचं वाईट वाटतं असं लेखकांना त्या ठिकाणी वाटायचं. आमच्या परशा पैलवानासारखा मस्त गडी सुद्धा दातापुढे 4 मुंड्या चित झालेला मी पाहिला. 4 मुंड्या चित होणे, इथे परत वाक्प्रचार आलेला आहे, म्हणजे पुरता पराभव होणे, पुरता पराभव होणे, हार होणे, पराजित होणे अर्थात. ओके, मी पाहिला तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. लेखकांना दातदुखीबद्दल अजिबात पर्वा नव्हती, पण जेव्हा परशा नावाचा पहिलवान दातापुढे 4 मुंड्या चित झाला, त्याचा पराभव झाला, तेव्हा मात्र दाताविषयीची शंका लेखकांना यायला लागली, किंवा त्या दातदुखीविषयीचे जे अनुभव इतरांचे त्यांनी बघितले होते त्याबद्दल थोडा संशय त्यांना मग यायला लागला. ओके, तर इथे आपण थांबू. ठीक आहे, बाकीचं नंतर पाहू.